हॅलो एव्हरीवन, मस्त संध्याकाळच्या वेळी फेरफटका मारायला बाहेर आलो होतो. माझी दीदी आमच्या घरापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर राहत. म्हटलं तिच्याकडे चक्कर मारून यावा. दीदीने तिथे लावण्यासाठी छान झाडे आणली होती. घर तर बघून झालं, पण मला सानूचा बेल्ट खूप आवडला. दिवाळीच्या लाईटिंगसारखा चमकत होता. ही माझी मम्मी, ती पुण्याला आलेली आहे आणि आज होता 31 डिसेंबर. तर जेवण वगैरे झाल्यानंतर मी दीदीला आणि जिजून त्यांना गप्पा मारायला इकडे बोलून घेतलं, कारण आम्हाला जागायचं होतं रात्री 12पर्यंत न्यू इयरसाठी. सगळे शांत बसलेले, मला पाहावलं नाही. मग आदूच्या बर्थडे गिफ्टमध्ये IQ कलेक्शनचे जे गिफ्ट आले होते ते मी ओपन केले आणि सगळ्यांना कामाला लावून दिलं. फायनल जिजूंना ते ओपन झालं. आदूच्या बर्थडे गिफ्टमध्ये खूप सारे गिफ्ट असे होते की जे अगोदर मोठ्यांना समजून घ्यावं लागले आणि मग लहान्यांना सांगावं लागले की ते कसे खेळायचे. काही गिफ्ट एवढे इंटरेस्टिंग होते की ती मोठ्यांना खेळायला मजा यायची. मग काय, आम्ही रात्रीच्या वेळी खेळत बसलो आणि यांनी पहिला निशाणा तर मलाच केला. ही जी बुलेट होती ती थोडी अवघड होती. ते मला अगोदर जमेना. मला वाटलं मलाच जमत नाही, परंतु नंतर पाहिलं तर ते दीदीलाही जमत नव्हतं. मग या दोघांनी त्याची टेक्निक वगैरे आम्हाला समजवली आणि आम्हालाही ते जमायला लागलं. मस्त असा रमत खेळत आमचा टायमिंग जात होता. गेम खेळून झाल्यानंतर आम्ही TV बसलो कौन बनेगा करोडपती बघत. ज्याचे आन्सर आम्ही देत होतो आणि मग ज्याची वाट बघत होतो ती वेळ आली. नवीन वर्षाचे आगमन झाले. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. खोकला आणि घसादुखी याच्यामुळे आम्ही केक नव्हता आणला, परंतु नवीन वर्षाचं सेलिब्रेशन म्हणून मी आदूच्या खाऊमधला एक केक आणला. त्यावरून आदूचे पप्पा मला चिडवत होते की एवढासा केक कसा कापायचा. त्यांना म्हटलं, एक तीळ जसा 7 जणांनी वाटून खाल्ला तसा आपण एक छोटासा केक 6 जण वाटून खाऊया. मग केक कटिंग झालं, सर्वांनी केक खाल्ला आणि तोंड गोड केलं. झोप आली म्हणून मम्मी लवकर झोपली. असं होतं आमचं छोटंसं न्यू इयर सेलिब्रेशन. मग यांची फरमाईश होती की गरम गरम चहाने आपण न्यू इयरचं स्वागत करूया. मी तर टी लवर आहेच. मग काय, मस्त गवती चहा स्पेशल केला आणि मग सगळ्यांनी एकत्र चहा पिऊन गप्पा आणि TV एन्जॉय केला. करमणुकीसाठी KBC बघत होतो, पण ते एवढं इंटरेस्टिंग झालं की UPच्या जसनील कुमार यांनी 1 करोड रुपये जिंकले. ते बघूनही आम्हाला खूप छान वाटले, कारण की तो व्यक्ती एक खूप गरीब घराण्यातील माणूस होता. पूर्ण KBC पाहून झालं आणि आता येत होती झोप. दीदीन त्यांना जायचं होतं घरी, कारण की घर जवळ असलं की मुक्कामी राहणं पॉसिबलच नसतं. मग त्यांना बाय केला आणि झोपायला गेलो. असं होतं आमचं न्यू इयर सेलिब्रेशन. बाय.